मूर्खांचा बाजार भरलाय नुसता। ती विक्रांतची गर्लफ्रेंड रिचा इतकं पटवलं तिला काल, आणि आज आयत्या वेळी टांग देऊन सगळ्या प्लॅनची माती केली। आणि इकडे अरुणा, तिला तर त्या टिपिकल सुनेला घरी आणण्याची घाई लागली। इतके प्रयत्न केले मी, इतकं सगळ्यांना घोळात घेतलं, काय सोपं असतं का हे सगळं? आता त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही? सगळंच अवघड वाटायला लागलंय मला। तो विक्रांत तर माझ्या कल्पनेपेक्षा सुद्धा नीच निघाला। माझे होप संपत चालले। ए नाही नाही, असं कसं करून चालेल? म्हणजे अथर्व बाळा, तू आता ह्या क्षणाचा विचार नको करूस, पुढच्या आयुष्याचा विचार कर, आयुष्यभराचा विचार कर। तू विचार कर, तू तुझ्या हनीमूनला स्वरा बरोबर जाऊ शकशील का? अथर्व जरा विचार कर, उद्या तुझी मुलं तुला बाबा आणि स्वराला आई म्हणतील, हे चालेल का तुला? आणि जरा विचार कर, तुझे आयुष्यातले सगळे डिसिजन्स तुला स्वराशी बोलून घ्यावे लागतील, आणि मग ती तेलकट मिडल क्लास गाऊन घातलेली मुलगी तुझ्याकडे प्रेमाने बघेल, हे सगळं आयुष्यभर सहन करू शकशील तू? अथर्व जरा समज, तुझ्या स्वप्नातली राणी दुसरी कुणीच नाहीये, फक्त आणि फक्त अनन्या आहे। पण काकू मी काय करू? माझे हात बांधले गेलेत। हे असं काही नाहीये रे अथर्व, हे बघ तुझे हात मोकळेच आहेत। तू जर ठरवलंस ना तर सगळं काही शक्य होईल। म्हणजे आता आपल्याकडे एकच मार्ग उरलाय। कुठला? तू आणि अनन्याने पळून जाऊन लग्न करायचं। नाही काकू, पळून जाऊन इतकं सोपं नाहीये ते। अरे आता सोपं आणि कठीण याचा प्रश्नच नाहीये, पेपर सबमिट करायची वेळ आलीये। जसा जमेल तसा लिही आणि देऊन टाक, नाहीतर नक्कीच नापास होशील। हे बघ अथर्व, नीट ऐक, तू पेपर दिलास ना तर पास होण्याची थोडी तरी शक्यता आहे। कळतंय का तुला मी काय म्हणते ते? आणि तुझं आणि अनन्याचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, तुम्ही एक दुसऱ्यांशिवाय अजिबात जगू शकत नाही, हे माहिती आहे ना तुम्हा दोघांना? आणि अजून एक गोष्ट अथर्व, तुम्ही एकमेकांना सोडून भलत्याच कुणाशी लग्न केलं तर तुम्ही दोघं तर दुखी राहालच, पण तुमचे पार्टनर्सही आनंदात राहू शकणार नाहीत। आणि एकदा लग्न झालं ना की सगळे ऍक्सेप्ट करतील। ह्या जगात काही कोणी पळून जाऊन लग्न नाही करत, करतात ना मग? पण काकू, हे पळून जाऊन लग्न करणं वगैरे एकदम टोकाचं पाऊल आहे ग, आणि चुकीचं वाटतंय मला। म्हणजे आई बाबांचे आशीर्वाद नसताना कसं लग्न होणार आहे? ठीक आहे, मग तू कर स्वराशी लग्न, आणि त्या अनन्याचं लग्न होऊ दे त्या ओव्हर स्मार्ट विक्रांतशी। तसंही तो तिला फसवणारच आहे। नाही, अनन्याचं लग्न त्या विक्रांतशी नको आहे। एक नंबरचा फ्रॉड आहे तो। हो ना? अरे माती होईल आयुष्याची तिच्या, तो तिला छळेल, त्रास देईल, डिच करेल, आणि तू जसा तिच्या बरोबर सुखाने संसार करशील ना तसा तो नाही करू शकणार। ती आयुष्यभर दुखी राहील, डिप्रेशन मध्ये पण जाईल। मी तर बाबा हे सगळं इमॅजिनच नाही करू शकत, पण आता तू नीट विचार कर आणि मग निर्णय घे।
ठीक आहे, दुसरा काहीच ऑप्शन उरला नाही आता. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अथर्व. मग तू माझ्या बरोबर पळून जाऊन लग्न करायला तयार आहेस? पण अथर्व असं असं पळून जाऊन म्हणजे सगळंच संपेल रे. कदाचित त्यानंतर माझे आई बाबा माझ्याशी बोलणार पण नाहीत. हो, हा विचार येऊन गेला माझ्या मनात सुद्धा. पण हे बघ अनन्या, मला असं वाटतंय की आपल्या घरचे आपल्यावर काही दिवस चिडतील, पण हळूहळू त्यांचा विरोध कमी होईल. हे बघ अनन्या, मला माहिती आहे हे आपलं स्वप्न नाहीये, कधीच नव्हतं. आपल्याला असं लग्न नव्हतं करायचं. आपल्या दोघांनाही खूप थाटामाटात आपल्या आईबाबांच्या आशीर्वादाने आपल्या दोघांच्याही फॅमिली समोर आनंदात लग्न करायचं होतं. पण आता ते होईल असं वाटत नाहीये मला. अथर्व, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मला खूप भीती वाटते. भीती मला पण वाटतेय, पण याशिवाय आपलं लग्न होईल असं नाही वाटत आहे मला. कुठे येऊ सांग मला, मी येते. माझ्या बरोबर देविका काकू आणि सिमरन आहेतच. तू तू हवं तर श्रेयादीची मदत घे, ओके? आणि आपण उद्या ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळी भेटू, ओके? पण अनु, आत्ता या क्षणाला तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. आता फक्त अथर्वचा विचार कर, कारण तोही याच अवस्थेतून जातोय. आणि आता या क्षणी तुम्ही एकमेकांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. कळतंय तुला? नमस्कार नमस्कार. हे काय इरावती कुठे तयार होते का? नाही नाही, इरा तयार झाली. अनन्याची तयारी झाली की नाही बघायला गेले ती. अच्छा. आणि विक्रांतचे बाबा नाही आले? आमच्याकडे काही गेस्ट आहेत, त्यांना दुसऱ्या कारने घेऊन येतात, येतील इतक्यात. बर. अनु चल. अनन्या, श्रेया, अनन्या, श्रेया. ज्याची भीती होती तेच झालंय. अनन्या पळून गेलीये. व्हॉट? पळून गेली म्हणजे तिला ही एंगेजमेंट करायची नव्हती? नाही नाही, तसं काही नाही अगं. जगदीश, ताबडतोब काहीतरी कर ना. तू तू पोलीस कंप्लेंट करतोस का अथर्व विरुद्ध? आता हा अथर्व कोण? हे काय चाललंय? श्रेया कुठे आहे? ती पण गेलीये. काय करायचं आता? काय बोलायचं? आयुष्याचं नुकसान करून घेणारी. आपण थांबायला हवं तिला. हे बघ, त्या फार लांब गेलेले नसणार आहेत. मी आता 10 मिनिटापूर्वी आले होते ना, तेव्हा इथेच होते. आपण जाऊया का? बघूया तर कुठे गेले आहेत ते. अंकल आंटी, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन बघतो काय ते. निघूयात लवकर. हो. अनन्या, लग्नाचे विधी सुरू व्हायच्या आधी मी तुला वचन देतो, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. आता जे काही होईल ना ते आपण दोघं मिळून ऍक्सेप्ट करूया. चल. मी इरावती धर्माधिकारी बोलते. तुमचा मुलगा अथर्व आत्ता या क्षणी कुठे आहे? ऑफिसमध्ये असेल. व्हॉट डू यू मीन असेल? तुम्हाला नक्की माहित नाही? नाही, पण तुम्ही का विचारताय मला हे सगळं? कारण तुमचा मुलगा अथर्व आमच्या मुलीला घेऊन पळून गेलाय. काय? आज साखरपुडा आहे तिचा आणि ती घरातून गायब झाली. याचा अर्थ काय होतो?
तो मला कसा कळणार? तुमच्या घरी काही विपरीत घडलं की त्याला आम्ही जबाबदार असतो असं लिहून ठेवलंय का? तुमची मुलगी कुठे आहे मला माहित नाही, पण आमचा मुलगा अथर्व ऑफिसमध्ये आहे हे नक्की. हे बघा, हे जर तुमच्या अथर्वने केलं असेल ना तर ह्याचे परिणाम खूप खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. नाही तो गेलाच नाही ऑफिसला. मला वाटलंच होतं. आणि त्याची आई म्हणते तो ऑफिसमध्येच गेलाय. बघितलं, सगळे खोटं बोलतायत, सगळे खोटारडेत. पण काय बोलणार आता, आपलंच नाणं खोटं निघालंय. जगासमोर तोंड दाखवायची जागा ठेवली नाही हिने. खरं तर आम्ही हे म्हणायला हवं इरावती. लग्न ठरवताना अनन्याच्या मनात काय आहे विचारलं नव्हतं का तुम्ही? का तिच्या इच्छेविरुद्ध हे लग्न ठरवलंय तुम्ही? अगं नाही श्रावणी, असं काही नाही. मी तुला सांगू का, अनन्या सापडली ना की लगेच आपण साखरपुडा करूया. इरावती, आम्ही वेडे नाही होत. मी विक्रांतकडे बघून गप्प बसते. खरं तर तुमच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला हवाय. सगळं माहीत असून आम्हाला यात अडकवलंय तुम्ही. मी काय म्हणते, आपण देवळात जाऊन येऊया का? देवाच्या पाया पडून येऊया, प्रार्थना करून येऊया की अथर्वचं लग्न होईपर्यंत काहीही विघ्न येऊ दे नको. अगं हो, पण ते स्वराचे आई बाबा यायचे आहेत ना. ते दुपारी येणार आहे, तोपर्यंत जाऊन येऊ आपण. डोकं तरी शांत होईल माझं. कधीने हार घालावा. मला नडलास तू अथर्व, तुला सोडणार नाहीये मी. तुझी मुलगी लग्न करते. व्हॉट? विवाह संपन्न झालेला आहे. आयुष्यवान भव, सुखी राहा. अथर्व, अनन्या,
नाही, काही गरजच नाहीये माझ्या आशीर्वादाची. आई असं नाहीये. का केलंस हे अथर्व? आणि काय केलंस तू? आई दुसरा काही पर्याय नव्हता. ते तू मला सांगतोस? माझ्याशी बोलला असतास तर 100 पर्याय सुचवले असते तुला. पण फसवलंस अथर्व, खोटं बोललास आमच्याशी. आई मला प्लीज माफ कर. कसं माफ करू? इतका मोठा विश्वासघात केलायस तू आमचा. आई माझं अनन्यावर प्रेम आहे. आणि अनन्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत मी. हेच विचारलं होतं ना तुला, तेव्हा का म्हणाला स्वराशी लग्न करायला तयार आहे म्हणून? कारण माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. तेव्हा मला असं कळलं होतं की अनन्या विक्रांतशी लग्न करायला तयार झाली. म्हणून मी रागाच्या भरात स्वराशी लग्न करण्यासाठी हो म्हटलं. माझी खूप मोठी चूक झाली. नाही नाही, चूक तुझी नाही, चूक आमची झाली. डोळे झाकून विश्वास ठेवला तुझ्यावर. तू त्या स्वराला आशेवर ठेवलंस, तिचा विचारही केला नाही अथर्व. आई अगं मी स्वराशी लग्न केलं असतं तर तिचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. हीच आवडणार तुझं आयुष्य? स्वतःच्या आई वडिलांची खोटं बोलून लग्न ठरलेलं असताना सुद्धा त्यांना फसवून तुझ्याशी लग्न करते ही सावरणार आहे तुझं आयुष्य? साथ देणार आहे तुला आयुष्यभर? ए अरू, अगं आता हे सगळं काय डिस्कस करत बसलीयस इथे? लग्न झालं त्यांचं. हे सगळं बोलून आता काय उपयोग आहे? उपयोग आहे. कारण आम्हाला हे लग्नच मान्य नाहीये. हे काय असं लग्न असतं? पोरखेडे हा. आमच्या दृष्टीने या लग्नाला काहीही अर्थ नाहीये. मम्मा, याला अर्थ आहे. मी भयंकर थाटामाटात नको त्या व्यक्तीशी लग्न केलं असतं तर त्याला अर्थ नव्हता. माझा अथर्ववर प्रेम आहे मम्मा. आम्ही लग्न केलंय, एकमेकांच्या गळ्यात हार घातले, त्यांनी मंगळसूत्र घातलंय मला. आम्ही 7 फेरे घेतले. याला अर्थ आहे, या लग्नाला अर्थ आहे. मम्मा, मम्मा, बाबा तुम्ही प्लीज समजून घ्या ना, प्लीज. बाबा, आय नो मी जे वागले ते चुकीचं आहे. हे या प्रकारे करणं फारच चुकीचं आहे. बट मम्मा, मी खरंच स्वतःला फसवू शकणार नव्हते. बट मी अथर्व सोडून इतर कोणाशीच लग्न करू शकले नसते. धर्माधिकारी साहेब, खरं सांगतो, तुमच्या मुलीने जसं तुम्हाला न सांगता हे सगळं केलेलं आहे ना, तसंच आमच्या मुलांनी सुद्धा आम्हाला अंधारात ठेवून हे सगळं पाऊल उचललेलं. या उपर तुम्हाला जर पोलिसात जायचं असेल तर खुशाल जाऊ शकता. पण एक सांगतो, पैशासाठी हापापलेली माणसं आम्ही नाही आहोत. आमच्यासाठी मुलीचे संस्कार महत्वाचे आहेत, पैसा नाही. आमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावर आमच्या लक्षात आलेलं आहे की श्रीमंत घरातल्या मुलींमध्ये 10 लोकांची जुळवून घेण्याची क्षमता अजिबात नसते.
म्हणून आम्ही आमच्या अथर्वचं लग्न देखील दुसऱ्याच मुलीशी करून देणार होतो. आता हा सगळा जो काही गोंधळ त्यांनी घातलेला आहे खरं त्याचा आम्हाला देखील धक्काच बसलेला आहे. आमच्यासाठी सुद्धा धक्कादायकच आहे. नाही म्हणजे मी त्याच्या वागण्याचं काही समर्थन वगैरे करत नाही आहोत आम्ही. हे कसं आहे माहितीये का, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. होणार काय आहे? अनन्या आणि तिचा पैसा तुमच्याकडे येणार आहे. मग कोण काय बोलतंय आणि काय फरक पडतो? तुमचा हेतू साध्य झाला. ही घाणेरडी मानसिकता या लोकांची. एक मिनिट अनन्याची आई, नाही तुमचा राग मी समजू शकतो पण प्लीज बोलताना जरा विचार करा प्लीज. अथर्व खरंच खूप चांगला मुलगा आहे. धर्माधिकारी साहेब तुम्ही ओळखता त्याला नाही का? हो. तरीही माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेणं हे माझ्या मनाला पटू शकत नाही ना. तुम्ही म्हणताय की तुमचा या लग्नाला विरोध होता. अनन्या ही विक्रांतशी लग्न करायला तयार होती, तर मग हे आज इथे आलेच कसे? दोघांपैकी कुणीतरी एकाने पाठपुरावा केला असेल असं झालं असेल ना. दोघांपैकी कुणीतरी एकाने दुसऱ्याचं मन वळवलं असेल, पण नेमकं कुणी? मी केलं आहे बाबा. बाबा मी केलं अथर्वला कन्व्हिन्स. काय? अथर्वने तर विषय सोडून दिला होता, पण मला अथर्वशिवाय राहणं शक्य नव्हतं. आता कळलं तुम्हाला? उगाच माझ्या मुलाला दोष देताय, आरोप करताय त्याच्यावर. पण तुमची मुलगी आमच्या मुलाच्या मागे लागलीये, तिने फूस लावली, तिने पुढाकार घेऊन हे लग्न केलं. हे कळलं का तुम्हाला आता? ठीक आहे, मग तिची चूक आम्ही सुधारतो. आम्ही घेऊन जातो आमच्या मुलीला आमच्या बरोबर, कारण तसाही आमच्या दृष्टीने या लग्नाला काहीच अर्थ नाहीये. कागदोपत्री कुठे काही झालेलंच नाहीये. आम्ही अनन्याला या शहराच्या नाही, या देशाच्याच बाहेर पाठवून देतो. म्हणजे मग सगळा प्रश्नच मिटला. चल अनन्या, चल. अनु चल चल चल, आत्ताच्या आत्ता घरी चल. नाही या लग्नाला काही एक अर्थ नाहीये आणि कोणताही इश्यू सॉल्व्ह होणार नाहीये याने. आपण घरी जाऊ, बोलू आणि मग काय करायचं ते ठरवू. चल 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 चल. नाही नाही बाबा, मी नाही येणार आहे कुठे. तुम्हाला कळत का नाहीये मी लग्न केलंय अथर्वशी आणि कोणी जबरदस्ती नाहीये केलेली माझ्यावर. आणि आमचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे सॉल्व्ह झालेत आता. तर जिथे अथर्व जाईल तिथेच मी जाईल. जिथे अथर्व राहील तिथेच मी राहील. त्या एकदा अनन्याचा पैसा या लोकांच्या हातात आला की हे तिच्याशी कसे वागतील, काय करतील. नाही, ती आमच्याशी कसं वागेल याची भीती आहे आम्हाला. तुम्ही एक वेळ हे लग्न मान्य करालही अनन्याची आई, पण सून म्हणून हिला मी कधीही स्वीकारणार नाही. ममा, अथर्व एक चांगला मुलगा आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे. आणि जर पुढे जाऊन काही चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यात आले तर ते एकत्र मिळून फेस करतील. खरं तर तुमच्या मुलीने तिच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय स्वतः. खरं तर तुम्हा दोघांना या गोष्टीचा आनंद वाटायला हवा. तू जर का अथर्वला ऍक्सेप्ट केलं असतंस ना तर आज ही वेळ आलीच नसती. अच्छा, म्हणजे मी जबाबदार आहे का याला? ओके फाईन. हे बघ श्रेया, तुला आणि अनन्याला जे करायचं होतं ते तुमचं करून झालंय. आता बघ आम्ही काय करतो ते. मीरा, काय करणार आपण? हं? बघ आपल्या मुलीने आपल्या हातात काही ठेवलेलं नाहीये. नाही, असं नाहीये जगदीश.
तू ठरवलंस तर तू खूप काही करू शकतोस. अथर्वनी तुझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि त्याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि तो तू कसा शिकवायचास हे मी तुला सांगण्याची गरज नाही. स्वरा, कसं आहे ना, आज अथर्व आणि अनन्याचं लग्न झालं. काय? खरंच अथर्वने लग्न केलंय अनन्या बरोबर. पळून जाऊ. काकू, माझे आई बाबा आलेत साखरपुड्यासाठी. मी काय सांगू त्यांना? स्वरा, मला हे जे काही झालंय ते खरंच खूप धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे खूप. आम्हाला माफ कर पुरी. थांब. मापटं ओलांडून घरात येशील तू, पण या कुटुंबात येताना जरा विचार कर. साधी मध्यमवर्गीय माणसं होत आम्ही. चैन करणं नाही जमत आम्हाला. आम्ही काटकसरीने राहतो. माझं घरही छोटं आहे. खर्च करताना सगळ्यात आधी हौसेमौजेचा नाही, गरजांचा विचार करतो आम्ही. या माझ्या कुटुंबात साधी मध्यम वर्गातली सून म्हणून राहणं जमेल तुम्ही? मी प्रयत्न करेन काकू. आई, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या या छोट्याशा घरात सगळ्यांनी एकमेकांबरोबर खरेपणाने राहणं अपेक्षित आहे. तू जर या दोघींप्रमाणे मनमानी करायला लागलीस, श्रीमंत घरातून आली आहेस म्हणून थाट मिरवायला लागलीस, तर ते चालणार नाही. मग मला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते तुला मान्य करावे लागतील. जमेल? हो आई. भावनेच्या भरात सगळ्याच गोष्टींना हो म्हणतेस तू. ठीक आहे, 1 महिन्याची मुदत देते तुला. जर या महिनाभरात तुझं वागणं खटकलं, म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून नको असं म्हणत होते त्याच गोष्टी तू केल्यास, तर तुला आणि अथर्वला वेगळं घर बघावं लागेल. भविष्यात आपल्यात काही वाद होऊ नये, संघर्ष होऊ नये आणि मला मध्यमवर्गीय संस्कारांबद्दल पुन्हा ऐकायला लागू नये म्हणून चाल. वा आरू, चांगली बदनामी करतेस नव्या सुनेसमोर आमची. तुला जे करायचं होतं ते करून झालंय ना देविका, मग गप्प राहा आता. मी माझ्या मुलाच्या बायकोबरोबर बोलतेय. मी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू सांगू नकोस. आई, 1 मिनिट. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि मी हे भावनेच्या भरात येऊन मान्य नाही करत आहे. मला जेन्युइनली तुमच्या कुटुंबाचा भाग व्हायचा आहे. आई, मी अथर्वशी लग्न केलं ते अथर्वचं घर बघून नाही, मी अथर्वचं कुटुंब बघितलं, अथर्वचे आई बाबा बघितले. आणि मग मी निर्णय घेतला की मला अथर्वशीच लग्न करायचं.
आणि मला एक गोष्ट कळली आहे की माणूस कुठे राहतो त्यावरनं त्याची जागा नाही ठरत. मला फक्त एक संधी द्या नाही. मी तुमच्यावर तक्रार करायची वेळच नाही येऊ दे. ये काकीजी, ह्या मम्मीजी आत्तापासूनच अनन्या त्यांची शत्रू असल्यासारखं का वागतायत? अगं बरं आहे ना, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आता कुठे महायुद्धाला सुरुवात झाली. अनन्या गोड बोलून या घरात शिरली आहे खरी, पण पुढे काय करणार आहे ना मी ते तू बघच. आणि आई, आम्हाला ऍक्सेप्ट केल्याबद्दल थँक्यू. पण मी तुला माफ केलेलं नाही अथर्व. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तुझ्या मनाला जे आलं त्याप्रमाणे वागलास ना तू. आता माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नकोस, माफीची सुद्धा. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा. उद्याच्या उद्या अथर्व कर्णिकला ऑफिसमध्ये बोलवून घ्या. हे बघा, का कशासाठी ते मी बघतो. कळलं? ठेवा. बाबा तू काय करणार आहेस उद्या? आणि अथर्वला का बोलावून घेतलंयस तू ऑफिसमध्ये? ते तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाहीये. घरात सर्वांची मनमानी चालूच आहे. निदान ऑफिसचे निर्णय घेताना मला कुणाची लुडबुड नकोय. बाबा मी लुडबुड नाही करत आहे तुझ्या कामात, पण मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की तू जो काही निर्णय घेशील ना त्याचे परिणाम आपल्या अनुला भोगावे लागतील. हो, मग ते होणारच आहे. अनन्याने हे जे काही केलंय त्याचे विचित्र परिणाम तिला भोगावे लागणारच आहेत. आमच्या नाकावर टिच्चून लग्न केलंय. आता 4 दिवसात पश्चात्ताप होऊन घरी परत येते की नाही बघतो. मम्मा अगं मला ऐकताना कसं तरी वाटतंय. आणि तू एक आई असून असं कसं बोलू शकतेस ग स्वतःच्या मुलीबद्दल? आई आहे म्हणूनच बोलतीये, म्हणूनच काळजी वाटते मला. सगळी सुख पायाशी लोळत असताना साधं राहणं वेगळं, आणि जेव्हा बेसिक गरजा सुद्धा भागत नसतात ना तेव्हा साधं राहावं लागणं वेगळं. आता डोळे उघडतील तिचे. अथर्वची आई पुन्हा पुन्हा काय म्हणत होती ऐकलंस ना तू? त्यांना म्हणे अनन्या सून म्हणून नकोच होती. आता ती बाई अनन्याला त्या घरात कशी सुखाने राहू देईल सांग मला? वंदनाताई या ना या. कशाला? अजून शोभा करून घ्यायला? आपण बसून बोलूया का? अजून काय बोलायचं राहिलंय हो? माझ्या स्वराला जवळ जवळ बोल्यावर उभं केलं होतं तुम्ही. खरेद्या झाल्या, साड्या घेऊन झाल्या, दागिने बघून झाले, हॉल आणि केटरिंगची चौकशीही झाली, आणि तुमचा मुलगा अचानक एका भलत्याच मुलीशी लग्न करून येतो. ह्याला काय अर्थ आहे अरुणाताई? नाही म्हणजे वंदनाताई खरंच आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अहो काय बोलताय तुम्ही अरुणाताई? कल्पना नव्हती तुम्हाला? शिकलेली माणसं आहात ना तुम्ही? तुमच्या मुलाला कुठली तरी दुसरीच मुलगी पसंत आहे याची कल्पना नव्हती तुम्हाला? काय थापा मारताय तुम्ही? जबरदस्ती करून तुमच्या मुलाला आमच्या स्वराच्या गळ्यात मारायला निघाला होता तुम्ही? अहो लाजा वाटायला पाहिजे तो तुमच्यासारख्या माणसांना. खरंच माफ करा आम्हाला. माफ? मी तर तुमच्याविषयी सगळं छापून आणणार होते पेपरमध्ये, पण ही स्वरा मला म्हणाली मावशी सोडून दे, म्हणून गप्प बसलीये.
अहो इतकी गुणी मुलगी, इतकी समंजस मुलगी तुम्हाला आयुष्यात मिळाली नसती हो सून म्हणून. एका चांगल्या सुनेला मुकलायत तुम्ही. आणि एक लक्षात ठेवा, अशी दुसऱ्याची फसवणूक करून जुळवलेली नाती असतात ना, ती फार काळ टिकत नाही तो. आता लग्न झालंय तर मोठ्या मनाने आशीर्वाद द्या त्याला, असा शाप नका देऊ प्लीज. शाप देत नाहीये हो मी अथर्वचे बाबा, पण तुमच्या मुलाने माझ्या भाचीची स्वप्न मोडली आहेत. तुम्ही असं नको होतं करायला. केवळ मी शब्द टाकला म्हणून स्वराचे आई बाबा डोळे झाकून या लग्नाला तयार झाले होते, पण तुम्ही तोंड घशी पाडलत मला. पण नाही, तुमच्या या अथर्वपेक्षा लाख पटीने चांगला असलेला मुलगा नाही शोधला ना तर बघा. चल गा स्वरा. आय एम रिअली व्हेरी सॉरी स्वरा. आणि मी अथर्वच्या वतीने पण तुझी माफी मागते. आय जस्ट होप कधीतरी आपल्याला शांत बसून या विषयावर बोलता येईल. सुद्धा तूच बोलली आहेस अनन्या, अथर्व नाही. हे जर का अथर्व बोलला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं. गॉड, म्हणजे माझी सगळी ऍक्टिंग वेस्ट. इथे माझं सगळं प्लॅनिंग वेस्ट गेलं आणि तुला तुझ्या ऍक्टिंग परफॉर्मन्सची पडली आहे. विक्रांत, तुझ्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं ना, नाही तर मला तर काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि हा असा खोटारडेपणा करायला मला अजिबात आवडत नाही. हे बघ रिचा डार्लिंग, हे मी माझ्यासाठी करत नव्हतो ना, आपल्या चांगल्या फ्युचरसाठी करत होतो, हो की नाही? अरे मग आता जाऊ दे ना. झालं ना त्या अथर्व आणि त्या अनन्याचं लग्न. ऐक माझं, आपण पण करून टाकूयात ना लग्न. काय सारखं लग्न लग्न चाललंय तुझं? तुला कळतच नाहीये का? त्या अनन्याशी लग्न ठरण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होते आणि आता माझ्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लागली आहे. कसले प्रॉब्लेम? तुला नाही समजणार ते. हा अथर्वनं एक नंबरचा चिवट निघाला. मी बरोबर त्याला साईडला केलं होतं, पण तरी तो मध्ये आला. मी त्याला असं सोडणार नाहीये. तो माझ्या रस्त्यात आडवा आलाय. आता बघच त्याची कशी वाट लावतो मी. काय बघून लग्न केलं रे या मुलीनी? नाही म्हणजे जगदीश, समाजात आपली लाज जाईल वगैरे हे सगळं झालंच, पण स्वतःच्या आयुष्याचं काय होईल याचा तरी विचार करायचा. साधी त्या काडेपेटीसारख्या घरात झोपायला स्वतंत्र खोली तरी असेल का? काहीतरी भलतच होऊन बसलं सगळं. तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होते या मुलींच्या बाबतीत जरा स्ट्रिक्ट राहा. ऐकलं नाहीस तू माझं? नाही, त्या बाबतीत सूट देत गेलास बघ, त्याचेच परिणाम येते सगळे. बाकी सगळं ठीक आहे, पण अथर्वशी लग्न करण्याच्या बाबतीत मी तिला कधीच सपोर्ट केला नाही. इनफॅक्ट मगाशी तिचा फोन येऊन गेला, मी तोही उचलला नाही. हे सगळं तिने आपल्या मनासारखं केलं असतं तर आपण किती थाटामाटाने केलं असतं रे. बरं, आज ना उद्या आपल्या समोर येणारच ना, काय रिॲक्ट व्हायचं? मला तर ते दोघं नवरा बायको असं इमॅजिनच करता येत नाहीये. तू मला सांग, जेव्हा कधी ते आपल्या समोर येतील तेव्हा तू काय करशील? हा, काय बोलशील तुझ्या त्या फेवरेट एम्प्लॉईशी? अनन्या, तुला आई बरोबर नक्की कम्फर्टेबल वाटेल ना? हो अथर्व, डोंट वरी. इनफॅक्ट मला तेवढा चान्स मिळेल त्यांच्याशी बोलायला.
तसंही लग्नानंतर आम्ही असं समोरासमोर आलोच नाही होत ना. पण आई बोलेलच असं नाही आहे. ठीक आहे ना अथर्व, आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलोय ना, मग आपणच थोडा पेशन्स ठेवूया. हे काय केलं काकीजी तुम्ही? प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणताय खरं, पण अनन्या आणि मम्मीजी एका रूम मध्ये झोपल्या आणि प्रॉब्लेम्स वाढले तर? सिमरन, अनन्याला आपण या घरात झिम्मा खेळायला आणलंय का? नाही ना. आपण एवढं सगळं केलं ते कशासाठी? अरुची झोप उडवायला, बरोबर? मग आता तू बघच, मी अरुची कायमची झोप उडवते की नाही ते. एकदा फक्त ऐकून घ्या ना. तुमच्या बाजूने तुमचा राग अगदी करेक्ट आहे, बरोबर आहे. पण अहो, आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. पळून जाऊन लग्न करणं हा पर्याय असू शकत नाही अनन्या. हो आई, मान्य आहे. पण अहो, आमच्याकडे सुद्धा तुम्हाला समजवायला सांगायला तितका वेळच नव्हता. माझ्या आईने माझी एंगेजमेंट ठरवली होती. हो, तुझ्या आई वडिलांनी ना? आम्ही काय केलं होतं? हो पण आई, तुम्ही अथर्वची एंगेजमेंट ठरवत होतात. हे बघ अनन्या, तुम्ही दोघांनी लग्नाला होकार दिलात म्हणून आम्ही पुढे गेलो. तुम्ही जर नकारच दिला असतात तर तुझे आई वडील काय किंवा आम्ही काय पुढे गेलोच नसतो. प्रश्न मिटलाच असता तिथल्या तिथे. आणि तुमच्यापेक्षा 4 पावसाळे अधिक पाहिलेत आम्ही. त्यामुळे तुमच्या भल्याचा विचार करूनच विरोध करत होतो आम्ही. आणि आमचा विरोध तुमच्या नात्याला होता. तुम्ही मित्रमैत्रीण असतात तर काही प्रश्नच नव्हता. अगं, आपण सगळी चांगलीच माणसं आहोत. पण नातं निर्माण झालं की 12 महिने 24 तास एकत्र राहावं लागतं आणि तिथे व्यवहार आडवा येतो. म्हणून नकार होता आमचा. केवळ आमच्या मनाच्या समाधानासाठी नाही, भविष्यात तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये यासाठी आटापिटा होता आमचा. पण ते लक्षातच आलं नाही तुमच्या. अविचाराने चुकीचा निर्णय घेतलात तुम्ही. अहो, असं नका ना म्हणू आई. आई, आम्ही एकमेकांशी लग्न केलं ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि सगळ्यात करेक्ट डिसिजन आहे. आणि आई, तुम्ही मला संधी दिली त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. मी या संधीचं सोनं करेन. मी तुम्हाला हवी तशी सून बनवून दाखवेन. बघूया. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, देविका आणि सिमरनच्या पावलावर पाऊल ठेवणारी. यांचं घड्याळ आपल्या घड्याळाच्या 2 तास मागे असतं. सूर्य डोक्यावर येतो तेव्हा यांची पहाट होते. मग आळस देत ह्या उठणार. तोपर्यंत आपली सगळी कामं झालेली असतात. त्यांच्या आणि आपल्या वेळात जुळत नाहीत. कशी अपेक्षा करणार कामात मदत करा म्हणून? अनन्याचं पण तसंच होणार बघा तू. अरुणा, अरे जरा थांब ना, थांब जरा. लगेच निष्कर्ष काढून मोकळे होऊ नकोस ग तू. ती म्हणाली ना तुला ती तशी वागणार नाही म्हणून. मग एक संधी दे ना तिला. आत्ताच आली ना ती या घरामध्ये. शिकेल हळूहळू. पण तू शिकव तिला, नाहीतर. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. तुम्हाला हवी तशी सून होऊन दाखवेन म्हणायचं नुसतं. पहिल्याच दिवशी परीक्षेत नापास झाली की नाही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज लवकर उठलीस तू? हो, मला सवय आहे ना योगा क्लासला यायचे, त्यामुळे लवकर उठायची तशी सवय आहे मला. आणि आई उठल्या तेव्हापासून मी जागीच होते. सिमरन, सिमरन, बघितलंस ना अनन्या कशी डोक्यावर पडल्यासारखी वागतेय ते? काय? अनन्या डोक्यावर पडली? अरे बा. अगं, कुठे चाललीयस? अगं, म्हणजे ती अगदी टिपिकल मिडल क्लास वागतीये. सकाळी लवकर काय उठते, चहा करायला किचन मध्ये काय जाते, पाहिलंस ना? पण काकीजी, हे सगळं बघायला माझे डोळेच उघडत नाहीयेत.
आपल्या सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ होतोय. मेनू काय लगता काकी जी की अनन्या ना मम्मीजींना हे सगळं इम्प्रेस करायला करते. हां नाही, हे फक्त इम्प्रेस करण्यासाठी असेल ना तर ठीकच आहे, पण काहीही करून अनन्या कायमची आपल्याच टीम मध्ये राहिली पाहिजे. ती जर अरूच्या टीम मध्ये गेली ना तर आपले सगळे कष्ट वाया जातील. नाही अरू, तुला हरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही.